महाराष्ट्राची परिस्थिती बिहारपेक्षा गंभीर आहे, फडणवीस साहेबांनी आधी समजून घ्यावं। परभणी आणि बीडमध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या राज्याला कलंक लावणाऱ्या आहेत, काळीमा फासणाऱ्या आहेत राज्याच्या प्रतिष्ठेला। आणि त्या भयंकर अपराधाशी संबंधित असलेले संशयित गुन्हेगार आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। मिस्टर फडणवीस बीड आणि परभणी संदर्भात ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे, रोष आहे, असे लोक आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण त्यांना घेतलेलं आहे। ज्यांच्यावर लोकांचा संशय आहे अशा व्यक्ती आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। आपण छगन भुजबळ यांना दूर करू शकता मंत्रिमंडळातून, पण एका खुनाचा कटकारस्थानाचा संशय ज्यांच्यावरती आहे अशा व्यक्तीला आपण मंत्रिमंडळापासून दूर ठेवत नाही, कारण तुमचं जातीचं राजकारण आहे। तिथे तुम्ही एक समाज वापरून घेताय। राहुल गांधी बीडला गेले किंवा परभणीत गेले ह्याच्यामुळे आपलं पित्त का खवळावं? राहुल गांधी परभणीत आले, आपण जायला पाहिजे होतं गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून। आपण गेलात का? आपल्याला भीती वाटते, जाण्याची भीती वाटते। गेलात तरी बहुतेक सैन्य घेऊन जाल आपण। राहुल गांधीवर टीका करता, द्वेष पसरवताय। त्या कुटुंबाचा, त्या माऊलीचा, त्यांच्या मुलांचा आक्रोश आपल्या कानाचा पडदा फाडत नसेल तर आपण निर्दय आहात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून। राहुल गांधी आले, त्यांचे मी आभार मानतो।